नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आपण इथे मस्त असा बटाट्याचा पराठा बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता हा पराठा, माझी रेसिपी ह्याच्यात पराठा अजिबात तुटला नाही आहे आणि एकदम व्यवस्थित असा पराठा बनला आहे। तर चला तर बघूया ह्याची कृती। तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटे कमी जास्त करा। मी इथे 5 बटाट्याचा वापर केला आहे। ह्याला कुकरच्या 2-3 शिट्ट्याने ह्या छान शिजतो। नंतर आपण त्याला साल्टे काढून आपण त्याला हाताने कुस्करायचं आहे। तुमच्याकडे मॅशर असेल तुम्ही त्याचाही वापर करू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि लाल तिखट आणि बेसिक मसाले, हळद, धने, जिरे पूड आणि आमचूर पावडर आवर्जून घाला। तिखट इथे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा। मी माझ्या आवडीनुसार दोन्ही ह्याचा वापर केला आहे। हा घट्टसा गोळा असा बनून रेडी होईल। जर तुमचं मिश्रण पातळ झालं तर तुम्ही काय करा, बटाटे शिजल्यानंतर कमीत कमी अर्धा तास बटाटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ते थोडे सुकल्या जातील आणि मिश्रण तुमचं असंच घट्ट होईल। साधारणपणे मी बटाटे शिजल्यावर त्यांना बाहेर ठेवलं होतं थोड्या वेळ। आता इथे आपण कणिक अशी मळून घ्यायची आहे। कणिक जास्त पातळ मळायची नाही आहे। कणिकमध्ये मीठ आणि फक्त पाण्याचा समावेश आहे आणि वरतून थोडं तेल घालून आपण त्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढा मोठा पराठा हवा आहे तेवढा आकाराचं अशी वाटी बनवून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता माझं बटाट्याचं मिश्रण किती छान झालेलं आहे, जेणेकरून ते बाहेर त्यामुळेच ते आलं नाही आहे। आणि असं पोटली बनवून एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो तुम्हाला दाबून घ्यायचा नाही आहे, तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून मिश्रण असं एकजीव होईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पेढा बनवून सुरुवातीला थोडंसं आपल्याला हातानेच ही गोष्ट करायची आहे। लाटण्याचा इथे वापर आपण कमी करणार आहोत, जेणेकरून आपल्या पराठ्यातील मिश्रण लाटण्याच्या दबावामुळे बाहेर येणार नाही। आता तुम्ही बघू शकता कृती पूर्णपणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे। हाताने थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्या। तुम्ही हवं असल्यास थोडा तेलाचाही वापर करू शकता। जेवढा मोठा पराठा तुम्हाला आवश्यक आहे तेवढा मोठा पराठा तुम्ही इथे लाटून घ्यायचा आहे। पराठ्याचा एक नॉर्मल आकार झाल्यावर तुम्ही हलक्या हाताने लाटण्याने ते लाटून घ्या आणि कडा अशा प्रेस करून घ्या। आता तुम्ही बघू शकता मी इथे अगदी नॉर्मल साईजचा पराठा केला आहे, जो अजिबात फुटून त्यातलं मिश्रण बाहेर आलं नाही आहे। चला हा तव्यावर आपण टाकूया। तवा अगदी गरम करून घ्यायचा आहे व तो सुरुवातीला दोन्ही बाजूने असं छान शेकून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला तुपाचा, तेलाचा किंवा तुम्हाला जे बटर वगैरे आवडत असेल त्याचा वापर करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने हा छान रंग बदलेपर्यंत शेकून घ्यायचा आहे। मीडियम रंग जसा तुम्हाला आवडत असेल। जर तुम्हाला क्रिस्पी पराठा आवडत असेल तर बारीक गॅसवर नक्की शेका आणि क्रिस्पी पराठा बनवा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। अशा छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर स्टे ट्यून रहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता तुम्ही बघू शकता पराठा अगदी छान झाला आहे आणि चवीलाही तितकाच छान होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।